लालबागचा राजा नेहमीपेक्षा उशिराने गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय आणि यानंतर गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा समुद्रापर्यंत नेण्यात आला। मात्र तोपर्यंत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? विलंब झालेला आहे विसर्जनाला, सध्याची काय स्थिती आहे? मागील 7 तासांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे आहे ते अद्याप थांबलेलं आहे। भरती आल्यामुळे या ठिकाणी थोडीशी अडचण आली होती, त्यामुळे सध्या लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते विलंब झालेला आहे। सध्या आपण मूर्ती दाखवू शकत नाही, मात्र कधीपर्यंत विसर्जन होईल याबाबतची अधिकृत माहिती मानद सचिव सुधीर साळवी आहे ते देणार। मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या संख्येने मुंबईकर आहेत, गणेश भक्त आहेत, ते देखील या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत काही स्कुबा ड्रायव्हर्स आहेत जे या ठिकाणी विसर्जनासाठी मदत करणार होते। नेमकं काय टेक्निकल कारण आहे ते आपल्यासोबत बोलणार आहेत। सर, काय नेमकं टेक्निकल कारण आहे ज्यामुळे विसर्जन त्याचं कारण आहे फक्त मध्ये थोडंसं टायमामध्ये फरक झाला। मध्ये ओटी आणि भरतीमध्ये थोडं फरक असतो। पाणीचे लेवल वाढलं, पाणीचं लेवल वाढलं तर मूर्ती आणि तराफ्याचं लेवल मॅच होत नव्हतं, म्हणून म्हणजे आपल्याला मूर्तीला वरती घेता आलं नाही। तरी आता साधारण किती वेळ लागेल मग यासाठी? आता ओटी चालू झाली आहे, म्हणजे आता दुपारची जी ओटी आहे ती चालू झाली आहे आणि 3 पर्यंत आय थिंक 2:30 ते 3 पर्यंत ते पाणी खाली उतरेल पुढे। तरी मग साधारण विसर्जनासाठी मग किती वेळ लागेल, किती वाजता? मग डायरेक्ट मूर्तीला वरती घेतल्यावर तुरंत आम्ही आत जाऊ, कारण की ह्याला जे तराफा आहे त्याला 60चे 2 इंजिन आहे। पहिल्याच्या तराफ्याला इंजिन नव्हते आणि त्याला आम्ही म्हणजे हे कोणी लोक मोडून न्यायचे, पण ह्याला स्पेशली जे आधुनिक म्हणतात ना इंजिन लावले आहे मर्क्युरीचं 60-60चं, आणि ते नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण तांत्रिक अडचण जाणून घेतली लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भातली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।